आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे. का असणार आहे ते तुम्हाला सांगेलच, पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आज लिपसिंगचा थोडा प्रॉब्लेम होणार आहे, कारण मी डबिंग जरा वेगळं करते आहे, तर माइंड करू नका त्या गोष्टीला. तर आता मी चालली आहे बुद्ध विहारात, कारण उद्या आमंत्रित केलेलं आहे श्रामणेर संघाला. कारण वर्षावासचा कालावधी चालू आहे. आषाढ पौर्णिमा त्या अश्विन पौर्णिमा हा 4 महिन्यांचा कालावधी असतो. त्याला वर्षावासाचा काळ असं म्हटलं जातं. ह्या काळामध्ये आपण श्रामणेर संघाला, भिक्खू संघाला आमंत्रित करून त्यांना भोजनदान केलं जातं. त्यावेळेस विहारात बुद्ध धम्माचे प्रवचनही दिले जातात. गौतम बुद्धांनी पहिला वर्षावास हा इसवी पूर्व 527 ऋषीपतन सारनाथ येथे केला होता. तेव्हापासून ही वर्षावासाची परंपरा सुरू झालेली आहे. तर हाच कार्यक्रम आपण आपल्या बुद्ध विहारात करणार आहोत. त्यामुळे श्रामणेर संघांना आपण आमंत्रित करून त्यांना भोजनदान करणार आहोत. तर चला, उद्याच्या कामाची पूर्वतयारी करायला आपण विहारात जाणार आहोत. तिथली लगबग आणि उत्साह, लहान थोरांपासून जो उत्साह आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला, आता बिल्डिंग खाली मला भेटणार आहे शालिनी, नंतर मग अरुणा आणि चारुलता ताई भेटणार आहेत. तर आम्ही तिघी मिळून विहारात जाणार आहोत. तर ही शालिनी मला भेटली आहे आता, आणि आम्ही चालत चाललो आहे. तर इथं अरुणा आणि चारुताई भेटलेल्या आहेत आणि दादा गाडी चालवत आहेत. आम्ही पोचले बुद्ध विहारात. बाहेर डेकोरेशनची तयारी चालू आहे. एंट्री केल्या केल्या हे आमचं बुद्ध विहार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. इथं महिला जमलेल्या आहेत, लहान मुलं पण आलेले आहेत. तर इथं सगळा ग्रुप झालेला आहे. इथं टोटल 100 किलो ते 120 किलो काहीतरी फुलं आलेली आहेत. त्याच फुलांचं आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत, वेगळ्या करायच्या आहेत आणि देठ वेगळं करायचं आहे. आणि त्या पाकळ्यांचं आपल्याला काय करणार आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवते. तर इथं छोटी छोटी मुलं खेळत आहेत. इथं सगळ्याच वयाची लोक इथं उपस्थित आहेत. आता हे बघा, एक एक गोणी काढतायत फुलं. झेंडूची फुलं आहेत. तर आता हे सगळे काढणार आणि त्याच्या बाजूला सगळेजण सर्कल करून बसणार आणि मस्त ती फुलं तोडणार. इथं सगळेजण एकत्रित येऊन काम करणार आहेत. तर तुम्ही बघा, आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं हे असे कामं करताना आहे ना. एक उत्साह निर्माण होतो आतून. एका पर्टिक्युलर वयाचेच इथं काम नाही करत, तर सर्वजण मिळून मिसळून उत्साहाने काम करताना तुम्हाला इथं दिसेल. तर चला, घोर तपस्याती देहाते वारुळ झाले. बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले. बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पवित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. माझ्या शिवाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. या सावलीत माझ्या शिवाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमाचे. तर इथं ऑलमोस्ट फुलांचं काम डन झालेलं आहे. आणि आता
नाश्त्याला दिलेला आहे समोसा आणि चहा आहे. हे बघा छोटी छोटी मुलं कशा अजूनही खेळतात आणि किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये. त्या अजूनही काम करत आहेत. तर इथं दादा लोक सगळे चेअर्स लावत आहेत आणि ही फुलं आम्ही पाकळ्या काढून ठेवले होते ते बराच उशीर झाला. हे सगळं क्लीन करून घेतलं आम्ही वरून आणि हे बाहेरचं पटांगण. आणि आता एवढं करून मी निघाले घरी. तर घरी जाऊन उद्याची पण थोडीशी तयारी करायची म्हणून मी लवकर निघाले. आणि बाकीचे तिथंच आहे. ही चेरी जसं तुम्हाला बोलले की घरात आल्या आल्या चेरीचा लाड करणं गरजेचं आहे. तर हे बघा चेरीला फक्त लाड पाहिजे असतो, बाकी काही नाही. तू कुठं गेलीस काय गेलीस काही नाही, मला फक्त लाड करायचा आल्यावरती. तर ओके. तर आता उद्या आपल्याला व्हाईट पूर्ण ड्रेस असणार आहे. तो वेअर करून आपल्याला जायचं आहे कार्यक्रमाला. तर श्रामणेर संघाच्या स्वागतासाठी तिथं सर्वजण उपस्थित असणार आहे. तर आपण भेटूया. ते सफेद कपडे परिधान करून सगळेजण एक एक जमा होत आहेत. चिल्ल्या पिल्ल्यांपासून थोरांपासून सगळेजण इथं उपस्थित आहेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा देऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे.
सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला आहे. तर आमच्याकडे अशा पद्धतीने भोजनदान केलं जातं. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने भोजनदान केलं जातं हे मला कमेंट्समध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.